नमस्कार मंडळी. तर आज केले होते आंबोळे आणि चटणी. एकदम छान असे आंबोळे तयार झालेले, एकदम मऊ झालेल्या. आणि मंडळी हा माझ्या खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे, म्हणजे 2 महिने झाले मी व्हिडिओ टाकला नव्हता. कारण मे महिन्यात तर गावाला होतो, त्यामुळे काय तिकडे कसा व्हिडिओ पण काढता आले नाही आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे कसं व्हिडिओ टाकता पण आले नाही. आणि इकडे आल्यावर म्हटलं आज टाकू उद्या टाकू, म्हटलं राहूनच गेले. तर आज नाश्त्याला मी बनवलेले आंबोळे आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते थोडासा व्हिडिओ. तर त्यासाठी मी रात्री पीठ ठेवलेलं आणि ना सकाळी मस्त असं पीठ आलेलं, छान आलेलं. तर इथे मी ना तवा ठेवला आहे, भिडा तवा, कारण आंबोळ्यांना भिड्या तव्याचे चांगले लागतात खायला आणि छान पण येतात. तर बघा पीठ चांगलं आलं ना, कारण डोशांना कसे म्हणजे आंबोळ्यांना कसे झाडी चांगली पडते आणि एकदम मऊ लुसलुशीत होतात. तर इथे चांगलंसं भिडेल तेव्हा तेल लावून घ्यायचं. मी ते कांद्याने किंवा ब्रशने ना तेल लावून घ्यायचं आणि छानपैकी आंबोळ्या काढून घ्यायच्या. इथे बघू शकता पटकन अशा निघून येतात. तर पुन्हा असं काढायचं असेल तर पुन्हा तेल लावायचं आणि छानपैकी आंबोळी काढून घ्यायच्या. तर अशा प्रकारे मी मस्त अशा आंबोळ्या काढून घेतलेल्या आणि त्याचबरोबर मी चटणी पण बनवलेली. तर सांगते मी, कारण माझ्या नवीनच चॅनल असल्यामुळे कसं भरपूर 2 महिन्याचा गॅप पडलीच, त्यामुळे सबस्क्राईब पण जास्त वाढलेत नाही. आणि ज्याने ज्याने सबस्क्राईब नवीन केले ना त्यांना मी थँक्यू बोलते, कारण व्हिडिओ नसून पण सबस्क्राईब केलात तुम्ही माझ्या चॅनलला. आणि जे पहिल्यापासून माझे सबस्क्राईब आहेत ना त्यांना पण थँक्यू बोलते, काय व्हिडिओ नसून पण माझ्या चॅनलवर सबस्क्राईब राहिलात तुम्ही. तर अशा प्रकारे छानपैकी आंबोळ्या आणि चटणी पण केलेली. चटणी खोबऱ्याची चटणी, खोबरं घातलं थोडंसं आणि आलं लसूण, थोडंसं आलं लसूण टाकायचं आणि मस्त असा तडका देऊन चटणी तयार केलेली. तर इथे बघा छान अशा मऊसर आंबोळ्या तयार झाल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा आणि लवकर लवकर चॅनलला